नमस्कार. आजचे पंचांग रविवार 9 जून 2024 या भागात आपण सर्वांचे स्वागत. चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन घेऊ. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या देवत राहो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो. पंचांग वारतिथी नक्षत्र योग व करण तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त व इतर गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते. शुभ वेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थाने यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो. दिनांक 9 जून 2024 दिन रविवार शक संवत 1946 क्रोधिना विक्रम संवत 281 पिंगल. सूर्योदय सकाळी 6 वाजता तर सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी. चंद्रोदय सकाळी 8 वाजून 21 मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री 10 वाजून 9 मिनिटांनी. मास वैशाख पक्ष शुक्ल. तिथी तृतीया दुपारी 3 वाजून 44 मिनिटापर्यंत. त्यानंतर चतुर्थी तिथी चालू होणार. नक्षत्र पुनर्वसू रात्री 8 वाजून 20 मिनिटापर्यंत. त्यानंतर पुष्य नक्षत्र चालू होणार. योग वृद्धी संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटापर्यंत. करण गर दुपारी 3 वाजून 55 मिनिटापर्यंत. त्यानंतर वणीच सकाळी 3 वाजून 54 मिनिटं 10 जूनपर्यंत आणि नंतर विष्टीकरण चालू होणार. चंद्र राशी मिथुन दुपारी 2 वाजून 7 मिनिटापर्यंत. त्यानंतर कर्क राशी चालू होणार. सूर्य राशी वृषभ सूर्य नक्षत्र मृगशिरा. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4 वाजून 34 मिनिटापासून ते 5 वाजून 17 मिनिटापर्यंत. अभिजित मुहूर्त हा दुपारी 12 वाजून 11 मिनिटापासून ते 1 वाजून 4 मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी 2 वाजून 50 मिनिटापासून ते 3 वाजून 43 मिनिटापर्यंत. गोधूली मुहूर्त संध्याकाळी 7 वाजून 14 मिनिटापासून ते 7 वाजून 36 मिनिटापर्यंत. अमृतकाल संध्याकाळी 5 वाजून 52 मिनिटापासून ते 7 वाजून 31 मिनिटापर्यंत. राहू काल संध्याकाळी 5 वाजून 36 मिनिटापासून ते 7 वाजून 16 मिनिटापर्यंत. गुलिक काल दुपारी 3 वाजून 57 मिनिटापासून ते 5 वाजून 36 मिनिटापर्यंत. यमगंड 12 वाजून 38 मिनिटापासून ते 2 वाजून 17 मिनिटापर्यंत. राहुकाल या काळात कोणते कार्य हाती घेऊ नये. घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता. ऋतू ग्रीष्म. अयन उत्तरायण. दिशा शूल पश्चिम. आज मी तुम्हाला सूर्य देवताला प्रसन्न करण्यासाठी सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे जल देणे होय. उगवत्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होतो. तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी कुंकू रोली लाल फूल टाकून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणाकडे बघावे. पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी. अर्घ्य दिल्यावर सूर्यदेवाला 3 परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा. सूर्यमंत्राचा जप अवश्य करावा. ओम सूर्याय नमः. गायत्री मंत्राचा जप पण करावा. लाभकारी असतो. ओम भूर्भुव स्वाहा तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात. सूर्यदेवाला जल दिल्याने आत्मविश्वास आंतरिक ऊर्जा कार्यात सफलता नवग्रह शांती व रोगांचा नाश होतो अशी मान्यता आहे. हा एकमेव उपाय 1 नंबरचा साठी केला जातो. म्हणून मी दर शक्यतो रविवारी हा उपाय तुम्हाला सांगत असतो. याच्यासारखा अतिशय चांगला असा उपाय दुसरा कोणता नाही. सूर्यदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी जसे जसे ज्यांचा मुलांक 1 नंबर आहे भाग्यांक 1 नंबर आहे पर्सनल इयर 1 नंबर आहे त्या लोकांसाठी हा अतिशय चांगला उपाय आहे. त्यांनी अवश्य करावा. त्याने तुम्हाला लाभ होईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हा व्हिडिओ शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. सूर्यदेवाच्या कृपेने आपला रविवार चांगला जावो. धन्यवाद.